मराठी चित्रपट सृष्टीतून एक अत्यंत प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणारी बातमी आहे। लोकप्रिय लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी अमरावतीत एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केलाय। आपल्या सुपरहिट देऊळबंद 2 चित्रपटातून मिळणारे संपूर्ण उत्पन्न ते शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी दान करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। लोकांनी या चित्रपटाला जे भरभरून प्रेम दिलंय ते लोकांचंच आहे आणि ते आता लोकांसाठीच वापरलं जाईल। आम्ही केवळ मनोरंजनासाठी नाही तर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी चित्रपट करतो। प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो। त्यामुळे हे यश आता शेतकऱ्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी समर्पित करणार असल्याचं दराडे म्हणाले। कलेच्या माध्यमातून समाजकारणाचा वसा घेतलेला एक कलाकार म्हणून तरडेंनी पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। तसं पाहिलं तर चित्रपट हा व्यवसाय, बरोबर की नाही? इथं सगळेच पैसे कमावण्यासाठी येतात आणि आमच्यावर काही बंधनकारक नव्हतं की हे दिलं पाहिजे। शेतकऱ्यांनाच काही नाही व्यवसाय, पण कैलास वाणी यांनी असा निर्णय घेतलेला आहे की जर कुठल्याही चॅनल आणि कॉर्पोरेट कंपनी शिवाय चित्रपट मराठी मोठा होऊ शकतो हे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा कळलं, तर जर माझा सिनेमा लोकांच्या जीवावर मोठा झालाय, तसं पाहिलं तर लक्षात घ्या, मोठमोठ्या कंपनी सगळे पैसे कमवण्यासाठीच येतात, पण एक मराठी माणूस मराठी प्रोड्युसर असतो त्यावेळी तो भावनिक असतो आणि त्यांना ही भावना इतकी आवडली की आपल्या पाठीशी कुणी नाही तरी आपण कसे काही 100 कोटीवर चाललोय। म्हणजे याच्यात काहीतरी लोकांना विषय आवडलाय किंवा लोकांचा संबंध आहे स्वामी समर्थ आणि शेती या विषयाशी, म्हणून या चित्रपटातून जो काही प्रॉफिट येणार आहे तो सगळ्याच्या सगळा प्रॉफिट हा डोनेट करणार आहे, 1 रुपया ठेवणार नाहीये। त्यामुळं शेतकऱ्यांच्या, विशेष करून तुमच्या भागासाठीच ही योजना जास्त आहे। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या, आता आमची ही मदत काय म्हणा, पण फुलाची पाकळी, कारण संकट लय मोठे, पण जर आम्हाला हे लोकांमधून आलंय तर आम्ही हे सगळं लोकांना देऊन टाकणार। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींची जी शिक्षण कित्येकदा थांबतात त्याच्यासाठी हा सर्व पैसा यांच्या जयका फाउंडेशन तर्फे दिला जातो।